मनसे नेते अविनाश जाधव आपल्यासोबत आहेत. अविनाशजी, ज्या पद्धतीने एका परप्रांत्याने मराठी रिसेप्शनीला मारहाण केली, फक्त त्याला थांबवलं म्हणून मारहाण केली, या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी नेहमीच मराठीच्या मुद्द्याला हात टाकलेला आहे. आज देखील आक्रमक भूमिका मनसेकडनं घेण्यात आली. तर आपणही त्या मुलीची भेट घेतली. सध्या तिची काय परिस्थिती आहे, कशा परिस्थितीमध्ये ती आहे, तिने काय सांगितलं? मी तुम्हाला सांगतो की त्या मुलीची परिस्थिती खूप वाईट आहे. कारण तुम्ही तिला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तिला जर एक कानाखाली मारली तरी ती परत उठणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तिला खूप मारलंय, म्हणजे लाता बुक्क्यांनी त्या मुलीला मारहाण झाली. आणि कालपासून ती त्याच परिस्थितीमध्ये आहे. जवळजवळ 24 तास झाले. त्या मुलीला मेडिकलची जी काही गरज होती ती देखील तिला मिळालेली नाहीये. सो आता आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि तिचा जो काही पुढचा सगळा आजारपण आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. पण ज्या पद्धतीने आपण त्या सीसीटीव्हीमध्ये आपल्याला चित्र दिसतं की अमानुष मारहाण ज्याला बोलतात त्या पद्धतीने एका महिलेला मारहाण करतात, ते सगळ्या गोष्टीमध्ये आक्रोश म्हणजे राग सगळ्यांकडे येतो. खरं तर हा आक्रोश आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसामध्ये आहे. कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप व्हायरल झालाय आणि त्याच्यात एक दिसतंय की ज्या पद्धतीने तो तिला बाहेर खेचून नेऊन मारतोय त्या पद्धतीने हा हार्डकोर क्रिमिनल आहे. कारण त्याच्या फेसबुक, त्याच्या सोशल मीडियावर तो तलवारी घेऊन फिरतानाचे व्हिडिओज आहेत. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला असं वाटतंय की हे सगळे युपी बिहारमध्ये क्रिमिनल गुन्हेगार असतात. ते इथनं येऊन तिकडे काहीतरी गुन्हा करून इथे येऊन लपतात आणि त्याच्यानंतर इथे येऊनही तेच धंदे करतात. सो याने इथे जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे आणि याचा विरोध आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून करूच. आणि मी पुन्हा सांगतो, पोलिसांना माझी विनंती आहे की याला लवकरात लवकर अरेस्ट करावं. नाहीतर हा जर आमच्या हाताला लागला तर आम्ही देखील, जसं त्याने त्या मुलीवर हात उचललाय तसा आम्ही देखील त्याच हाताचा वापर करू. सध्या तिला रुग्णालयामध्ये नेतात, ती घरामध्येच आहे. घरामध्ये कोण कोण होतं, काय तिची परिस्थिती आहे? मुलीला आई वडील नाहीत. 3 लहान लहान बहिणी एकत्र राहून त्यांचा उदरनिर्वाह करतात. आणि मी आता जी काय त्यांच्या आजूबाजूवाल्यांशी बोललो, अतिशय साध्या मुली आहेत. कधीही कोणाच्या आजूबाजूच्या कोणाच्या वादात नाही. तिघी बहिणी कामाला जातात, नोकरी करतात आणि स्वतःचं पोट पाळतात. असं कुटुंब आहे. म्हणजे ह्या भागात आता ज्या काही महिला भेटल्या मला सोसायटीतल्या, त्यांचं असं मत होतं की अतिशय साध्या मुली आहेत तिघी बहिणीच्या बहिणी. आणि अशा पद्धतीने मारल्याच्या नंतर इथल्या सोसायटीच्या लोकांमध्येही त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड राग आहे. मला तर काही महिला सांगत आपण मोर्चा काढूया. मी म्हटलं ठीक आहे, काय होतं उद्या सकाळपर्यंत बघू आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ. 18 तास उलटलेले आहेत. काय पोलिसांशी तुमची चर्चा झाली आहे का? पोलिसांना काय सांगितलंय का? पीआय साहेबांशी इथलं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी मला आश्वासन केलेलं आहे की त्याला ताबडतोब आमच्या टीम्स गेलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याला अरेस्ट होईल. अपेक्षित आहे की त्या मुलीला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावं आणि त्याला अरेस्ट करावी आणि योग्य ती शिक्षा त्याला झालीच पाहिजे. कल्याण डोंबिवलीमधली ही तिसरी घटना आहे. अशा पद्धतीने परप्रांतीय असतील किंवा अमराठी असेल यांचा नेहमी वाद झालेला आहे आणि ही तिसरी घटना आहे. या तिसऱ्या घटनेनंतर आता मनसे काय नेमका इशारा देणार आहे? कारण नेहमीच मराठीच्या मुद्द्यावरती मनसे आक्रमक असते आणि गेल्या वेळेसही तुम्ही मोर्चा काढलेला मीरा रोडला, 3:30 वाजता तुम्हाला अटक करण्यात आलेली. मी तुम्हाला सगळ्यांना परत सांगतो की आमची भूमिका ही ठाम आहे. पोलिसांनी एक तर त्याच्यावर कारवाई करावं किंवा त्याला आमच्या हातात द्यावं. जर अशा प्रकारे आमच्या मुलीला मारणार असाल आणि ज्या मुलीला आई वडील नाही, अनाथ मुलगी आहे, तिला जर अशा प्रकारे मारण्यात येणार असेल तर आम्ही गप्प का बसायचं आणि कुठल्या केसेस पडतील याची भीतीने घाबरून राहायचं? जर आमच्या मुलींवर अशा प्रकारे हल्ले होणार असतील तर आम्ही कुठल्याही केसेसना घाबरणार नाही. आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार. राज साहेबांनी काय या विषयावरती माहिती घेतली का? काय सूचना तुम्हाला दिल्या आहेत का? साहेबांचं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतंच. मी माझ्याकडनं आता हे सगळं झाल्याच्या नंतर साहेबांना या बाबतीतली जी काय घटना घडली आहे त्याच्या बाबतीतलं माहिती देईन. तिला मदतीचा हात म्हणून तुम्ही तिचा रुग्णालयाचा खर्च देखील या ठिकाणी मनसे करणार आहेत आणि त्याचबरोबर जो गुन्हेगार आहे त्याचे फेसबुकवरती ज्या पद्धतीने फोटो आहे, चाकू असेल किंवा धारदार शस्त्र असतील त्यांच्याबरोबरचे फोटो आहेत, त्यांचं कुटुंब देखील या ठिकाणी भीतीच्या वातावरणात आहे. हे बघा, आम्ही तिला मदत करतो ही कोणाला दाखवण्यासाठी करत नाही, बरोबर आहे. त्या मुलीला बघितल्याच्या नंतरच असं वाटलं की हिला हॉस्पिटलची गरज आहे आणि तिच्या घरची परिस्थिती पाहिल्यावर कळतं की ते बहुतेक हॉस्पिटलला बिल भरायला पैसे नसतील म्हणून तिने ऍडमिट केली नसावी. सो आम्हाला त्या मुलीकडे पाहिल्यानंतर असं वाटलं की हिला सगळ्यात पहिली जर कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तिला मेडिकलची गरज आहे आणि म्हणून आम्ही तिच्यासाठी तो मदतीचा हात पुढे केलाय आणि बाकी आम्ही भविष्यात तिला जी काय मदत हवी ती करू. घरी पण त्यांच्या घरचे दहशतीच्या माहोलमध्ये की ज्या पद्धतीने सोशल मीडियावर, हे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.
की एकदा का तो महाराष्ट्र पोलिसांच्या हातात लागला तर परत तो त्यांच्या आजूबाजूला जाणार नाही याची आम्हाला 100% खात्री आहे. आणि त्यानंतर देखील त्यांनी जर डेअरिंग केली तर मग महाराष्ट्र सैनिक आहेत. एकंदरीत या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत कुठेतरी आरोपीला लवकरात लवकर अटक करा, नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही त्याला धडा शिकू आणि पोलिसांनी अटक केली नाही तर आम्ही त्याला अटक करू, अशा प्रकारची भूमिका मनसेकडनं या ठिकाणी मांडण्यात आली आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.